साहित्य जे आहे त्या वाईज असणार. जसं आपली रेसिपी असते त्यानुसार आपले मटेरियल बदलतं. पण याची ऍटलिस्ट विचार जो की काय बनवायचंय आपल्याला ह्याची थॉट प्रोसेस तरी थोडीशी आधी 5-6 दिवस तरी चालू झाले पाहिजेत. तर सरिता ताईचं मी जे आता स्टुडिओ आहे ना तर तो मी मेकओव्हर केलेला आहे. सो हे मेन म्हणजे मी माझ्या ऑडियन्सला सांगते ते त्याच्यापेक्षा मी जास्त शिकतेय. तो फर्स्ट मी अपलोड केला होता आणि त्याला खूप छान म्हणजे लाखांमध्ये व्ह्यू गेले. गणेश उत्सवाला अवघे काही दिवस राहिले आहेत. आपल्या लाडक्या गणपती बाप्पाचं आगमन लवकरच होणार आहे. सगळीकडे उत्साहाचं वातावरण आहे. पण यंदा डेकोरेशन काय करायचं हा प्रश्न अनेकांना पडला असेल. या प्रश्नाचं उत्तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. नमस्कार, मी प्रियांका कुलकर्णी. लोकसत्ता ऑनलाईन मध्ये तुमचं स्वागत. डेकोरेशनच्या सोप्या आणि एकदम युनिक अशा आयडियाज आज आपल्याला पूनम सांगणार आहे. पूनम, लोकसत्ताच्या या व्हिडिओमध्ये तुझं स्वागत आहे. थँक्यू. तुझे व्हिडिओज आम्ही पाहत असतो युट्यूबवरचे, इंस्टाग्रामवरचे. खूप छान आणि सोप्या पद्धतीने सांगितलेलं असतं सगळं. पण माझा पहिलाच प्रश्न असा तुला आहे की डेकोरेशनचे व्हिडिओज बघताना आपल्याला अनेकदा असं वाटतं की अरे हे सामान आपल्याकडे नाहीये. तर मग तू प्रेक्षकांना काय सांगशील की असं एक बेसिक किट किंवा बेसिक सामान आपल्या घरी असावंच डेकोरेशनचं? आता हे कसं आहे ना, थोडंसं प्रत्येक डेकोरेशन वाईज हे चेंज होणार, बरोबर, जे आपण डेकोरेशन करणार आहे. त्यामुळे साहित्य जे आहे त्या वाईज असणार. जसं आपली रेसिपी असते त्यानुसार आपले मटेरियल बदलतं. पण मी काही गोष्टी सांगेल याच्यामध्ये. बट ऑब्विसली गोष्ट असते की तुमच्याकडे कात्री हवी, चांगली कात्री हवी. त्याच्यानंतर सेलोटेप असतो किंवा सेलोटेपमध्ये वेगवेगळे प्रकार असतात. मास्किंग टेप असतं, डबल टेप, त्याच्यानंतर चांगलं कटर, नंतर कलरफुल पेपर्स हवे तुमच्याकडे, आणि ग्ल्यूगन एक असतं की जेव्हा पटकन असं आपल्याला काहीतरी चिटकवायचं डेकोरेशनमध्ये. सो अशा काही गोष्टी तुमच्याकडे असायला पाहिजे. टूल किट म्हणता येईल असं थोडंसं तुमच्याकडे पाहिजे. आता हे सगळं सामान गोळा केलं, डेकोरेशनला सुरुवात केली, पण असं अनेक वेळा होतं की ज्या वर्किंग वुमन्स आहेत किंवा जे वर्किंग मेन्स आहेत तर त्यांच्याकडे वेळेची कमी असते. बरोबर. 9 to 5 जॉब केल्यानंतर अनेकदा असं होतं की उद्या गणपती बसतोय आणि रात्री डेकोरेशन करायला घेतलंय. तर अशासाठी तू काय टिप्स देशील? तर आता हे तू म्हणलीस ते बरोबर आहे की आदल्या दिवशी सुरुवात होते. पण याची ऍटलिस्ट विचार जो की काय बनवायचंय आपल्याला ह्याची थॉट प्रोसेस तरी थोडीशी आधी 5-6 दिवस तरी चालू झाले पाहिजे. त्याच्या अकॉर्डिंगली आपण सामान घरी आणून ठेवू. म्हणजे काही फुलं लागतायत, पेपर लागतोय कलरचे, किंवा आसन लागतंय, अशा सगळ्या गोष्टी आपण आणून ठेवू शकतो. आणि मग आदल्या दिवशी आपण हार्डली 2-3 तासात बनवू शकतो. मी मोस्टली तर माझ्या व्हिडिओज मध्ये अशाच आयडिया दाखवते की ज्या तुम्ही एक 3-4 तासात जर तुमचं सगळं साहित्य रेडी असेल तर तुम्ही बनवू शकता. आणि आज तू आम्हाला आमच्या सगळ्या प्रेक्षकांना एक छान अशी युनिक सुंदर अशी एक डेकोरेशनची आयडिया सांगणार आहेस. तर या डेकोरेशनसाठी आपल्याला साहित्य काय लागणार आहे आणि हे डेकोरेशन करण्यासाठी वेळ साधारण किती वेळ लागतो? ओके, तर आज मी अशी थोडी झटपट होणारीच आयडिया शेअर करणार आहे, कारण जी लास्ट मुवमेंटला आपण करू शकतो अशी. तर त्याच्यासाठी आपण घरातली सुंदरशी अशी एक साडी वापरणार आहोत, जी साडी प्रत्येकाच्या घरामध्ये असते. अशाच छानशी एक साडी वापरणार आहे. आणि एक आपण DIY स्टँड बनवणार आहोत. ते PVC पाईप पासून बनवणार आहोत. अगदी बनवायला सोपं आहे. तुम्हाला जर हार्डवेअरमध्ये हे PVC पाईप्स मिळतात, त्याचे जॉईंट्स मिळतात, ते आणून तुम्ही मेजरमेंट मी तुम्हाला देईनच, तर तशाप्रमाणे कट करून तुम्ही ते स्टँड बनवू शकता. खूप सोपं आहे बनवायला आणि साधारण 300-350 रुपयांमध्ये ते तयार होतं.
जे मी तुम्हाला PVC पाईपचं स्टँड दाखवलं ना, जर ते तुम्हाला बनवायचं नसेल तर अजून एक सोपा उपाय म्हणजे हे अशा टाईपचे जे स्टिकवाले हुक्स येतात ना, ते जरा चांगले घ्यायचे, म्हणजे चांगल्या क्वालिटीचे, की वजन झेपेल असे. तर असे वाले घ्यायचे आणि तुम्ही भिंतीला लावू शकता आणि मध्ये दोरी लावून त्याच्यावरती, जसं आता मी दाखवणार आहे की साडी टाकून वगैरे त्यावरती डेकोरेशन, तसं सुद्धा तुम्ही करू शकता. पण PVC पाईपचं जे स्टँड आहे ना, ते मल्टिपल यूज होतात त्याचे, कारण तुम्ही इवन बड्डे डेकोरेशनसाठी वापरू शकता, बॅकड्रॉप म्हणून फोटोशूटसाठी वापरू शकता आणि त्याला कमी जागा लागते. तुम्ही ते परत नंतर डिटॅच करून ठेवून पण शकता. सो तोही उपयोग आहे त्याचा, किंवा हा एक ऑप्शन आहे. प्रियंका, अशी ही फुलं येतात बघ आजकाल, खूप छान छान फुलं येतात, म्हणजे रिअलिस्टिक फुलं असतात, असे कापडी. आता ही जर बघितली ना तर ही कापडी आहेत, म्हणजे तुम्ही वॉश पण करू शकता. सो थोड्या अशा फुलांमध्ये इन्व्हेस्ट करणं कधीही चांगलं. म्हणजे आपल्याला स्वस्तातली फुलं न घेता प्लॅस्टिकची थोडीशी अशी जर फुलं घेतली ना तर तुम्ही वर्षानुवर्ष वापरू शकता. म्हणजे पुढचे 10 वर्ष सुद्धा तुम्ही हे वापरू शकता आणि वेगवेगळ्या प्रकारे तुम्ही या डिझाईन्स बनवू शकता. तर त्यातली आता आपण एक डिझाईन बघू की कशी बनवू शकतो. तर आणि आता ही जी फुलं लावायची आहेत ना आपल्याला साडीला, तर त्याच्यासाठी आपण सेफ्टी पिन्स वापरणार आहोत. तर तसंही आपण साडीला थोड्या सेफ्टी पिन्स लावतोच ना, त्यामुळे आपण कमीत कमी बघूया की कमी वापरल्या जातील असे, तर तसे आपण डिझाईन बनवू. तर आता साडीला ना थोडंसं अजून डेकोरेशन ॲड करण्यासाठी मी असे कमळाचे कटआउट्स आहेत MDFमध्ये, सो ते वापरलेत आणि हे मी पेंट केलेले आहेत. त्याच्यानंतर ही अशी कामधेनू आहे, ती सुद्धा पेंट केलेली आहे. तर तुम्हाला जर साडीला असं काही चिटकवायचं असेल तर ते चिटकवण्यासाठी अशा टाईपचा एक डबल टेप येतो, तर तो यूज करायचा. दुसरा जो जाड डबल टेप असतो तो यूज नका करू, कारण त्याने साडी खराब होते, त्याला डाग पडतात. सो अशा टाईपचा मी हा घेतलेला आहे, तुम्हाला हार्डवेअरच्या दुकानामध्ये इझिली मिळतो. तर हे आपण साडीला इझिली चिटकवू शकतो आणि काढू शकतो, साडी खराब होणार नाही. तर चला मग हे चिटकूया आपण सगळं.
मोरया मंगलमूर्ती. मोरया. आणि आता थोडं तुझ्या व्हिडिओज कडे जाऊया जे तू युट्यूबवर इंस्टाग्रामवर टाकतेस. आणि त्यामध्ये फक्त गणपती डेकोरेशन नाही तर DIY आयडियाज असतात, बरेच घराचे मेकओव्हर्स असतात. आणि त्या सगळ्यामध्ये म्हणजे याच आयडियाजचं युट्यूब चॅनल करायचं किंवा हे व्हिडिओज आपण आपल्या घरामध्ये करून ते युट्यूबवर टाकायचं, असं तुला कसं, म्हणजे ही आयडिया कशी आली? खरं याच्यामध्ये खूप हा मोठा प्रश्न आहे ऍक्च्युली उत्तर. तर खरं सांगायला गेलं तर अकॅडमिकली मी पेंटिंग किंवा याच्यामध्ये करिअर नाही केलेलं. मी मास्टर्स इन कम्प्युटर केलेलं आहे. त्याच्यानंतर मी IT मध्ये जॉब करत होते, पण मला लहानपणापासूनच कलेची आवड आहे, त्यामुळे काहीतरी बनवत राहणं हे मला आवडतं. तर मी जॉब करत करत ना क्राफ्टिंगच्या बऱ्याच गोष्टी करायचे. मे बी तुला माहिती असेल, एक्सप्लोजन बॉक्स किंवा मेमरी अल्बम्स तसे मी गिफ्टिंग आयटम्स साईड बाय साईड बनवत होते. त्यामुळे त्याच्यासाठी मी एक वेगळं पेज काढलं होतं किंवा ते जे व्हिडिओज होते ते समजण्यासाठी, म्हणजे क्लायंटला व्हायचं एक्सप्लोजन बॉक्स म्हणजे काय किंवा मेमरी अल्बम म्हणजे काय, तर हे सांगशील, तर हे दाखवण्यासाठी ना मी एक व्हिडिओ शूट करायचे आणि तो मी युट्यूबवरती टाकला होता की ती लिंक शेअर करणं मला इझी जाईल. बाकी असं युट्यूब स्टार्ट करणं असं काहीच नव्हतं. सो ते तसं ती प्रोसेस चालू झाली. आणि मग त्याच्यानंतर आपले जे हे सण समारंभ येतात त्याच्यानीच हे झालं. म्हणजे दिवाळीच्या वेळेस मग मी थोडंसं पंत्या कशा रंगवायच्या असा एक व्हिडिओ अपलोड केला. आणि त्याच्यानंतर गणपतीच्या वेळेस मी एक कमळातला गणपती, कागदापासून असा कमळ बनवायचा, तो फर्स्ट मी अपलोड केला होता. आणि त्याला खूप छान, म्हणजे लाखांमध्ये व्ह्यू गेले आणि लोकांनी अक्षरशः ते घरी बनवले डेकोरेशनला. तो मला असं खूप छान वाटलं की अरे आपण दाखवतोय, लोक बनवतात. आणि मग मला असं की आपण करूया. पण जसं मी म्हटलं, मी जॉब करत होते, त्यामुळे असं कन्सिस्टंटली युट्यूब करणं असं काही नव्हतं माझ्या. जसं जसं मला वेळ मिळायचा तसं तसं मी करत होते. सो त्याच्यानंतर एक म्हणतो ना की लाईफ मधला टर्निंग पॉइंट जो म्हणतो, म्हणजे लाईफ मधला नाही म्हणता येणार, माझ्या या आर्ट जर्नी मधला. तर मी पेंटिंग्स वगैरे मी बनवतेच. तर माझं एक पेंटिंग जे फ्लोरिडाच्या कलेक्टरने विकत घेतलं आणि ते $2,900 मी विकलं. आणि तो मला असं झालं की अरे, म्हणजे माझं पेंटिंग पण घेतायत, कारण असं म्हणजे तो एक कॉन्फिडन्स आला. आणि मला वाटलं की नाही, आपण थोडंसं यामध्ये लक्ष दिलं पाहिजे. आणि याच्यामध्ये सर्वात जास्त मोठा रोल माझ्या नवऱ्याचा आहे ऍक्च्युली. त्याने मला खूप पुश केलं. तो म्हणे नाही, तुझ्याकडे ही कला आहे ना, तू याच्यातच पुढे करिअर केलं पाहिजे, तू याच्यातच पुढे. पण माझं ते एक मन ऍग्री नव्हतं, कारण आपल्याकडे अजून असं कलेला नाही का करिअर म्हणून बघितलं जात नाही किंवा त्याच्यातून पुढे काय होणार असं. तरी पण मी असं जॉब करत करत गोष्टी चालू होत्या. पण मग त्याच्यानंतर आम्ही या नवीन घरी शिफ्ट झालो आणि इथे मला मोकळा कॅनव्हासच मिळाला. मग इथे मग मी वॉल पेंट कर, जसं आपल्या चॅनलवरती मोस्ट व्हायरल व्हिडिओ आहे एक बाल्कनी मेकओव्हरचा मी केलेला, की जिथे मी वॉल पेंट केलेली आहे. आणि त्याचे इतके व्ह्यूज, म्हणजे मिलियन्स मध्ये व्ह्यूज आहेत त्याचे. सो आणि लोकांनी ते बनवले सुद्धा, वॉल पेंट्स केल्या घरी. सो तो एक झाला. आणि मग त्याच्यानंतर मग मी घरातले वेगवेगळे मेकओव्हर्स करत गेले आणि तसे मी व्हिडिओज आणत गेले. त्यामुळे मग मी थोडी होमकडे शिफ्ट झाली, म्हणजे घरातले. त्यामुळे मग मी स्पेस स्टायलिंग जो प्रकार आहे, मे बी तुला ही कन्सेप्ट माहिती आहे की नाही माहित नाही. तर म्हणजे जसं असतं की आर्किटेक्चर असतं, की आर्किटेक्ट म्हणजे प्रॉपर डिझायनिंग वगैरे, इंटिरियर डिझायनिंग एक असतं की जेव्हा फर्निचर वर्क असतं तुम्हाला, आणि स्पेस स्टायलिंग असतं. सो इथे कसं असतं की जर आता होम स्टायलिंग किंवा कुठलीही जागा, म्हणजे ऑफिस असू दे, तुमचं स्टुडिओ असू दे, बाल्कनी असू दे, सो या ज्या गोष्टी आहेत ना, या स्टाईल करणं. जसं की सरिताज किचन माहिती असेल तुला, तर सरिता ताईचं मी जे आता स्टुडिओ आहे ना, तर तो मी मेकओव्हर केलेला आहे. तेव्हा तिला असा तो गावाकडचा असा मातीने सारवलेल्या भिंतीचा वगैरे लुक हवा होता. सो तो अख्खा मी डिझाईन केला. किंवा तुला उर्मिला निंबाळकर माहिती असेल, सो ती माझी मैत्रीणच आहे. आणि तिचं सुद्धा मी बाल्कनी मेकओव्हर केला, म्हणजे पूर्ण बाल्कनी, तिचं ऑफिस स्टुडिओ आहे, सो तो पूर्ण मेकओव्हर केला. सो मी अशा जागा ना स्टायलिंग करते. इवन मी बाल्कनीचे जे प्रोजेक्ट्स घेते किंवा होम स्टायलिंगचे प्रोजेक्ट्स घेते. सो या गोष्टी पण चालू आहेत. पूनम, तुझे खूप खूप आभार. तू कमी वेळेत आणि कमी सामानाचा वापर करून ही डेकोरेशनची आयडिया आमच्या प्रेक्षकांना दाखवलीस.
तुमचे आभार की तुम्ही आलात आणि तुमच्या लोकसत्ताच्या प्रेक्षकांना ही आयडिया दाखवता आली आणि होप सो तुम्हाला ही आयडिया बघायला आवडली असेल आणि अजून असे काही गणपती डेकोरेशनच्या आयडियाज तुम्हाला पाहायच्या असतील तर माझ्या यूट्यूब चॅनल आहे ग्रेटफुल आर्ट. तिथे तुम्हाला 15पेक्षा जास्त अशा झटपट होणाऱ्या आयडियाज पाहायला मिळतील. तर ते तुम्ही नक्कीच चेक करा. आणि जर असं गणपती डेकोरेशन तुम्ही घरी बनवलं तर मला इंस्टाग्रामवरती नक्की टॅग करा. मला त्याचे फोटोज बघायला नक्की आवडतील. माझा इंस्टाग्राम आयडी आहे ग्रेटफुल आर्ट बाय पूनम. सो थँक्यू, तुम्ही इथे आलात आणि आपण तुमच्या प्रेक्षकांना हे दाखवू शकलो. सो थँक्यू पूनम. पूनमने त्या डेकोरेशनच्या टिप्स दिल्या आणि तिने हे डेकोरेशन दाखवलं. ते तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. लोकसत्ता ऑनलाईनच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.